नमस्कार, मी संदीप देसाई. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील संघटकांची दिल्लीमध्ये बैठक बोलावली आहे. राज्यातल्या प्रस्तावित युती संदर्भात चर्चा होणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये आज मायावती अखिलेश यांची पत्रकार परिषद होणार आहे. तर बेस्टच्या संपाचा आजचा 5वा दिवस आहे. आज नवी दिल्लीमध्ये भाजपशी संबंधित 2 महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. दिल्लीमध्ये भाजपचं राष्ट्रीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनामध्ये भाषण करताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मराठ्यांचा इतिहास सांगितलाय. पानिपतच्या युद्धात मराठे हरल्यामुळे देश 200 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत गेला. 2019चं युद्धही असंच महत्त्वाचं आहे असं सांगत अमित शहांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. तर दुसरीकडे आज दुपारी 4:30 वाजता पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या संघटकांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या संघटकांना सुद्धा दिल्लीमध्ये बोलावण्यात आलंय. राज्यातल्या प्रस्तावित युती संदर्भामध्ये या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात आलेल्या अपयशामुळे भाजपचं लक्ष आता महाराष्ट्रावर आहे आणि म्हणूनच भाजपचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण करून देत आहेत. महाराष्ट्रातून येणार मोदी सरकार, भाजपचं मिशन महाराष्ट्र. 2019च्या निवडणुकीत महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजप जंग पछाडतंय. 2014च्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी महाराष्ट्राचा किल्ला मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. म्हणूनच राजधानी नवी दिल्लीतल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा जागर झाला. महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा दाखला खुद्द अमित शहा यांनी दिला. 1700 के समय के अंदर 130 साल ऐसे आए थे कि शिवाजी महाराज के नेतृत्व में आजादी की शुरुआत हुई थी, लड़ाई की शुरुआत हुई. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराबाई, साहूजी महाराज, पेशवा करते 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 1960 तक ये देश का बड़ा भूभाग स्वतंत्र हुआ था. अफगानिस्तान से लेकर कर्नाटक तक और गुजरात से लेकर ओडिशा तक एक बहुत बड़ा स्वतंत्र हिस्सा यहां पर बड़ा था. इतकंच नाही तर पराक्रमी मराठ्यांचा पानिपतच्या एका युद्धात पराभव झाल्यानं देशाला गुलामगिरीच्या बेडीत अडकावं लागल्याचं सांगून 2019च्या रणसंग्रामात महाराष्ट्राचं महत्त्व अधोरेखित करण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. पानीपत की तीसरी लड़ाई में अब्दाली और सदाशिव भाऊ के बीच में लड़ाई हुई. दुर्भाग्य से पानीपत की तीसरी लड़ाई मराठा सैन्य हार गया. परिणाम क्या हुआ? सिर्फ एक युद्ध नहीं हारे, 131 युद्ध जीतने वाली मराठा सेना एक युद्ध हार गई. देश 200 साल तक गुलामी की खप्पर में धंस गया. 200 साल तक अंग्रेजों ने हम पर राज. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या उद्घाटनाच्या भाषणात अमित शहा यांनी केलेला महाराष्ट्राचा जागर विशेष महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सगळ्यात जास्त 48 जागा आहेत. उत्तर भारतामध्ये अखिलेश आणि मायावती एकत्र आल्यानं तसंच हिंदी भाषिक 3 राज्यात नामुष्कीजनक पराभव झाल्यानं भाजपला कोणत्याही स्थितीत महाराष्ट्र गमावून चालणार नाही. यासाठी शिवाजी महाराज आणि पानिपतचं स्मरण करून महाराष्ट्राच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केलाय. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. संकट काळात आठवतो तो मित्र. 100% भाजप अशी घोषणा देणाऱ्या भाजपलाही आता मित्रपक्षांचं महत्त्व लक्षात आलंय आणि म्हणूनच दस्तूर खुद्द नरेंद्र मोदीच आता एनडीएचं महत्त्व मित्रपक्षांना समजावून सांगताय. दलों से मिले न मिले, दिलों से मिलना जरूरी है. गेल्या 4.5 वर्षात दुखावले गेलेल्या मित्रपक्षांची कधी नव्हे ती कातर आठवण आज भाजपला सतावतीये. आपल्यापासून दूर गेलेल्या मित्रपक्षांना जादू की झप्पी देण्यासाठी भाजपनं 56 इंचाची छाती पुढे केली आहे. बीजेपी हैज ऑलवेज फॉलोड द पाथ अटलजी हैज शोन अस. ए स्ट्रॉन्ग एनडीए इज एन आर्टिकल ऑफ फेथ फॉर अस. It is not a compulsion. Even when the BJP won a majority on its own, we preferred to run the government with our allies. We cherish our old friends and our doors
are always open for party. 2014 पासून सुसाट सुटलेला भाजपचा विजयी रथ 3 राज्यात काँग्रेसनं रोखल्यानंतर भाजपला वास्तवाचं भान आलंय. स्वबळावर 2014ची जादुई कामगिरी करणं अशक्य दिसत असल्यानं भाजप आता मित्रपक्षांना साथ घालतोय. वाजपेयींच्या काळातल्या एनडीए सरकारचा दाखला देऊन आघाडीचा धर्म पाळण्याला भाजप किती महत्त्व देतो हे सुद्धा ठासवून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर कुठेतरी 2014चे मोदी आणि 2019 मध्ये पाहायला मिळणारे मोदी यामध्ये फरक निश्चितपणे दिसणार आहे. कारण की कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका बदलली आहे आणि घटक पक्षांना जास्तीत जास्त जवळ कसा घेता येईल हे मोदी ठरवत आहे. चंद्रबाबू एनडीएच्या तंबूतून बाहेर पडले. इतर मित्रपक्षही भाजप देत असलेल्या वागणुकीवर नाराज आहेत. परिस्थिती ओळखून भाजपनं बिहारमध्ये एक पाऊल मागे घेत संयुक्त जनता दलाला समान जागा दिल्यात. इकडे महाराष्ट्रातही शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोदी नवे होते आणि नव्या दमाचा शिलेदार, गुजरात मॉडेल विकास करणार, 15 लाख बँकेत ठेवणार अशी भूमिका होती. पण त्याच्यानंतरचे सर्व सक्सेसफुल निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. मोदी पुढे आणखीन उंच गेले. पण या 3 राज्यात मार खाल्ल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण मूळ मुद्द्याला बगल देऊन आपण दुसरे जे बोलतो ते लोकांना पचत नाही. त्यामुळं मोदींची भाषा बदललेली, स्वर नरमाईचा झालेला आहे आणि आता कुठेतरी अकोमोडेटिव्ह म्हणजे सर्वांना समावेश करण्याची भूमिका त्यांची आहे. परंतु तो त्यांचा मूळ स्वभाव नाही आहे. 2019च्या पहिल्याच दिवशी दिलेल्या मुलाखतीतही मोदींनी मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्याचे संकेत दिले. 100% भाजपची घोषणा ते मित्रों अशी साध खूप काही सांगून जाणारी आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली.